नोकऱ्या नाहीत महाराज. तुम्ही जवळजवळ संपलेच आता. नोकरी लागायला मार्ग कुठं राहिलाय? जागा भरायच्या 10, ओपनच्या 2, किती राहिल्या? 8, संचालक मंडळाच्या 4, किती 4, राखीव 2, एक साडूचं आणि एक मिवणीचं. आमच्यासाठी काय नाही, आमचं फक्त सीझनला बाहेर काढायचं. गणपती बुडवायला, नवरदेव मिरवायला, प्रचाराला काढायचं बाहेर. क्रांती झाली पाहिजे, क्रांती. चैन उघडीच चाल सीझन. अरे चैन वरवड, सीझन काढून घ्यायचं आणि सोडून द्यायचं. वेळ नाही म्हणून आपल्या पोरांना सांगून ठेवतो. आपल्या पोरांना सांगतो तो, पोरावो अजून संधी गेली नाही, सावध व्हा. आणि मधल्या नोकऱ्याच करू नका. डायरेक्ट MPSC द्या, UPSC द्या, टॉपची नोकरी करा. हे मधलं गबाळ डोक्यातच आणू नका महाराज. डायरेक्ट 10 वर्षी लेट पण टॉप. मी म्हणतो 40ला नोकरी लागायचं ना, 45ला लागा, तरी पुढं 15 वर्ष सर्व्हिस. पण MPSC द्या, UPSC द्या, एकदम टॉपची नोकरी करा. हे 5 लाख भरा, 1.5 लाख पगार घ्या, 2.5 लाख व्याजानं काढा. ही नोकरीच करत नाही महाराज. सया शाळेत करायच्या आणि गाड्याने यांच्या हिंडायचं आणि यांचे 2-3 महिने प्रचार करायचे. हे हलकट कामच करायचं नाही महाराज. टॉप. चला डायरेक्ट तहसीलदार, कलेक्टर, प्रांत, टॉप. हे मध्ये हातभात काल तुम्ही. काहींना पाहुणे येईन, काहींना आले ते देईन, काहींना दिली ती राहीन, काहींना राहिली तिला पोर होईन. लई झाटी आहेत महाराज. हो, यंदा उलटा पोराचा बाप पुरीच्या बापाला म्हणतो. पुरीचा बाप म्हणतो तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. अजून 5 वर्षानं पुरीच्या लग्नाचा टोटल खर्च पोऱ्याचा बाप करणार. हो, पुरीच्या बापानं फक्त पंक्ती तिंडायचं, भरपूर जेवा. लई दिसानं नालायक सापडलाय हा. मग पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं भाऊन वाढा रे. पुरीनो तुमच्यावर लई चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा, कारण तुम्ही सध्या लई दणका उठवलाय. सध्या आपलीच बायको आपल्याला सापडा नाही. एकानं बायको फिरायला नेली, एकानं बायको फिरायला नेली, पेट्रोल टाकाय गेला म्हणून रोडला उभी केली. पेट्रोल टाकून आलं, 2 वेळा बायको जवळून गेलो. म्हणजे इथून पुढं बायको फिरायला यायची म्हणजे पहिली तिची साडी ध्यानात ठेवायची, नाही तर आपल्या देखत बायको दुसऱ्याच्या गाडीवर आणि ज्यांच्या बायका नाही त्यांनी नका टेन्शन घेऊन. आता त्यांनी एकानं परवा DJ पुढं अशी शिट्टी वाजवली महाराज, चिकनी चमेली लागली तर माग चड्डी उपासली, इतकं जोरात शिट्टी वाजवली. मग हवा किती गेली असं तुम्ही विचार करा. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात असे पहा, स्वहिताचा घोरवा, स्वहिताचा घोरवा, आयुष्य जात हे पहा, काळाचा पतसे पहा, स्वहिताचा घोरवा, ज्ञानीरा श्री हरीचा. आयुष्य जात हे पहा, स्वहिताचा घोरवा, आपल्या पण करा सोडवण, आपल्या पण करा सोडवण, आपल्या पण करा आपल्या 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 पण करा सोडवण, आपल्या पण करा सोडवण, आपल्या पण करा आपण करा
आपुल्या पण करा सोंडवन आपुल्या पण करा सोंडवन आपुल्या आपल्या पण करा सोडवन आपल्या पण करा सोडवन आपल्या पण करा सोडवन आपल्या पण करा सोडवन आपुल्या पण करा सोडवन आपुल्या पण करा सोडवन आपल्या पण करा सोडवन आपल्या पण करा सोडवन आपुल्या पण करा सोडवन आपुल्या पण करा सोडवन संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे गे संसार बंधन तोडावे गे आपुल्या पण करा सोडवन आपुल्या पण करा सोडवन आपुल्या पण करा सोडवन आपुल्या पण करा आपण विठाला चला या जागेवर थोडं मागं जायचं आता. ऐ तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढं नेता का मागचं पुरं झालं का पुढं गेलंच. चला परत माग. ऐ पहिला होता रोहित इथं होतो आपण म्हणजे बॉम्बाला सगळं. मग मजा काय त्याच्यात. रोहितला मिळाली माया अनेक जागेवर मायेमध्ये आला मी आणि आतापर्यंत सांगत होतो हा मीचा पसारा आले जागेवर. आता कशी माया आली ना आपण मरणाकडे कसं गेलो एवढं जरा पटापट ऐकायचं. कितीला आहे तू. 7वीला आहे का सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे. हां चेअर आहे मराठी मीडियमचं. मराठी मीडियमचे चेअर आहे खुश राहते महाराज खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली 1:30ला भात 2:30ला जनगणना मजेशीर काम राहतं महाराज. वर्ग 4 गुरुजी 2 पोर 8 वर्ग पोर 8 गुरुजी पगार 66,000. हे असेच मरणार महाराज. ही वरची मंडळी तुम्हाला कधीच उजरून देणार नाही. आता तुम्ही भाग्यवान आहे महाराज तुम्हाला निदान पाऊस झालाय. आम्ही महाराष्ट्र फिरतो रोज. मी सकाळपासून 4 जिल्हे ओलांडी. तुम्ही काही सिजनेबल बुवा नाही महाराज. माझे पाय सपाट झाले तू उभं राहू. आणि आमचं कीर्तन कोणाला पटो नाही तर न पटो पण ती काळाची गरज आहे. तरुण पोरांना परत एकदा पाया पडून सांगतो आपण भाऊ लाड परिवाराच्या 3ऱ्या पुण्यस्मरणाला आलोत ना. श्रद्धांजली भावपूर्ण म्हणून एक संकल्प करा की स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. एमपीतली ट्रक आपल्या हायवेने जाते तर रस्त्याच्या कडेला भात शिजून खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर पेते एवढा मोठा फरक आहे. हा म्हणून तर रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या. पोरांनो ध्यानात ठेवा पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. बिचाऱ्यांचा मृत्यू वारीवरून येता येता आहे. सात्विक माणसाचं मरण आहे आणि सात्विकांच्या पुण्यस्मरणाला तुम्ही संकल्प करा. पोरानो फाटक्या लुगड्यातली आई आणि फाटक्या धोत्रातला बाप गेल्यावर आपलं जगात कोणी नाही. हे जरा डोक्यातून काढून टाका. या जगाला काही घेणं नाही. मंगल रेल्वेचं फाटक पडलं तर लोक खालून गाडी घालतात कळ काढीत नाहीत. हो कोणाला वेळ नाही ह्या जगात. अभी और इसी वक्त क्विक ॲक्शन इमिजिएटली ताबडतोब. हे लॅपटॉप युगेन हे नाही हो नाही आपण म्हणतो गपचिप राय हे नाही काय नाही. हां लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. या जगात पैसा म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे पैसा हे कलियुग आहे. इथं कोणाच्या नादी लागायचं नाही. मुलींना सांगतो आयुष्यामध्ये तुम्ही शाळा नाही शिकल्या चालेल तुम्ही नोकरी नाही केली तरी चालेल
पण एक वाक्य पूर्वीनं पाया पडून सांगतो, दशमी आज सणासुदीचे दिवस आहे, एका तरुणाचं तृतीय पुण्यस्मरण आहे. तुमच्या पायाला हात लावून सांगतो पूर्वीनं, आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. ह्याच्यापेक्षा तुम्ही काहीच करू नका. महाराज तुमच्या बापाला खाली पायला लावू नका, त्या बाबतीत जरा लाजा धरा. एक वाक्य सांगू पूर्ण, बाप आंधळा आहे, बाप पांगळा आहे, पण आमचा बाप इज्जतवान आहे. ध्यानात ठेवा. आमच्या बापाच्या दाढीला पैसे नाहीत, पण आमचा बाप गल्लीनं चालला तर दुकानातला शेट उठून त्याला रामराम घालतोय. ही आमच्या बापाची श्रीमंती आहे. आणि आमच्या घरात, शेतकऱ्याच्या घरात इज्जत आहे फक्त, बाकीच्यांनी इज्जती संपून टाकल्या. पैसेवाल्याची इज्जतीची गाठच राहिली नाही. नाही नाही, पैसेवाल्यांनी इज्जती जवळजवळ कोणाला इकल्या काय नो, पण ठुल्या नाही. अजून आमची आई देवळा पुढून चालली तर पदर सावरते. आमची आई अजून भाकरी करायला लागली तर पिठाचा थोडा गोळा अग्नीत टाकते. आमची आई भाकरीला बसली तर अजून कुत्र्याची भाकर करते. आणि आमच्या आईच्या दारातून भिकारी गेला तर तो बिन भाकरीचा जात नाही. हे आमच्या शेतकऱ्याची श्रीमंती आहे. महाराज हो, दुपारी 2 वाजता आमच्या शेतकऱ्याच्या दारात पाहुणा आला तर तो अर्धीत भाकर खाऊनच जाऊ शकतो. ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. पुरींनी जरा बावळाट आणि 18 ते 22 एडपट ध्यानात ठेवा. मराल अंडरलाईन, डबल अंडरलाईन, मराल आणि आणि घमेंड असली ना तुमच्यात, घमेंड ऐ घमेंड घमेंड ऐ 10वीच्या पुढची याडपट नीट आहे का? हां, तुम्हाला जर लई किडा असेल ना लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा किडा, तर तुम्हाला आपलं ओपन चॅलेंज आहे. बेवडे ओपन, तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून 1 गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करणार. पैसे काय, दारू काय पितो नालाय का तू? 15 दिवस झाले पोरांच्या शाळा उघडून, 8 दिवस झाले. वहीसाठी पोराला ते लाज नाही वाटत, पियानासाठी पोराला ते लाज नाही वाटत. ती बिचारी माऊली दिवसभर रोजन जाती नालाय कोण, दिवसभर कामं करून संध्याकाळी घरी येतील. तुम्ही संध्याकाळी सुईचे सुद्धा घरी येते नाही, लाज नाही वाटत. म्हणून बायकोनं लग्नाच्या अगोदर पुरीनं कराटे शिकलं पाहिजे. महाराज 5-6 डाव शिकलं पाहिजे. फायटिंग बिटिंग हे बेवडे बिवडे काय करतं रे? नुसतं असं पाहिलं ना त्याचं का, असं पाहिलं दोन हे काय करत, कोण सांभाळे तर कोणाला? बहीण मला आहे, बहीण तुम्हाला आहे, कोणाला वेळ आहे का? हे पोरांच्या आता शाळा संपल्या, आपल्या सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाल्या. यांच्या मामाचा अजून फोन तरी आला का पाठी ती का कायऱ्या खायला? नाही, येणारच नाही. त्यांचा मामा रेंजमध्येच नाही. त्याच्या मामा माग व्यापला ये, त्याची मेवणी बाळातपणाला आली. धाकटी मेवणी पेपरला गेली, अजून नाही आली. मग का निकाल घेऊन येते का काय करते? काची महाराज, आई गेली, बाप गेलं, जग संपलं. संपलं. तुला मिळेल बंगला गाडी, शेती वाणी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, जान राहू दे थोडी. आई बाप मिळणार नाही, जान राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला नवशील भीक मागायर रेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको आई बाबाला, विसरू नको आई बाबाला. काया काया जिजवून तुझ्या पिलावर धरली बेटी, काया मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळतील बायका पोरे, धनवंत मित्र परिवार, मिळतील बायका पोरे, धनवंत मित्र परिवार. स्वर्गाने गुरबटले ना मायेचा बाजार, मायेचा बाजार. जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया वेगळा. मिळणार नाही पुन्हा आई
आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला. विसरू नको रे आई बापाला. काया चितवून तुझ्या शिरावर धरली तुझ्याची काया रे. येणार नाही पुन्हा आई बापाची माया. येणार नाही पुन्हा आई बापाची माया. जगाच्या नादी लागायचं नाही. आपलं उत्तर चाललं होतं. जागे आहे ना? तुम्हाला झोप नाही येणार 2-4 दिवस. आता तुमच्या सपनात यायला बसलो मी. ध्यानात ठेवा. या जागेवर आई गेली, बाप गेला, सगळं गेलं. आता थोडा किचकट मुद्दा आहे, तेवढा ऐकायचा. आपण पहिला प्रश्न असा मांडलाय, पहिलं होतं शिव, त्याला मिळाली माया, मायेमुळे तो झाला जीव. हे ध्यानात ठेवा. आणि जीव आहे अज्ञानी, म्हणून आपल्याला आहे दुःख. हा, हे ज्ञान नाही, अज्ञान आहे. उगाच कसं तरी राहायचं नाही. नाही नाही, सगळं आपलं सध्या हे कलियुग आहे. कलियुगात असंच होण्या काही नाही. कलियुगात काही नाही. हवामान खातं अंदाज देते का पाऊस देते? अंदाज. मराठवाड्यात पडेल, विदर्भात कोसळेल, पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे. एकंदरीत हवामान कोरडे राहील आणि वातावरण ढगाळ राहील. मग पाऊस कुठं धाब्यावर पडेल? लबाड्या पुढाऱ्याच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत, आता नाही. कमा भविष्यात. आणि ही सगळी कामं तुम्हा आम्हाला एकत्र बसून करायची आहेत. आपण एकत्र येत नाही आणि काम होत नाही. आणि ही सगळी कामं विकासाच्या दृष्टीनं करायची आहेत. त्यासाठी तळागाळातला वर आला पाहिजे. तळातला वर येत नाही, तो वर आल्यावर तू त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय राहत नाही, तेव्हा तो तळातच राहू दे. का चालय महाराज, काय फक्त झाकली. सत्याचं जग राहिलं नाही. हलकटांना मार्केट आलंय. पैसा मूर्खांच्या घरात मुक्कामाला गेला आहे. सज्जनाला बिडी वाढाय नाही. धुतलं यांनी का असं काय राहिलंय ना. पोरं फक्त वापरून घ्यायची. 18 ते 22 फक्त सीझनला बाहेर काढायची. 15ची चपटी दिली आणि एवढं मटण दिलं का प्लॅस्टिकच्या पिशीन. कोण आपल्या नादी लागतो? तूच लागू, कोणाला वेळ नाही. 2 दारुडे रस्त्यानं वलगडत निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. बेवडा मुख्यमंत्री होणार म्हणला मी. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला काय तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देत नाही. आता काय बोलायचं? हे स्विच आवला देत का? लय नालाय को. एक भोंगळा दारुड्या रस्त्यानं आला. भोंगळा कळतो ना तुम्हाला? पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लंगोटी लावून आला. आणि तो लंगोटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का? अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. झाले ना मोकळे दोघे बी. हात मोकळाच होता. काय लय नालाय. लय नालाय गो. 30 तारखेला एकादश झाली. 30 तारखेला एकादश झाली. आषाढीची वारी उद्या. आणि बायको म्हणली पहिलीची एकादश आहे, उपास सोडायला. नेमके पोरांना सुट्टी आली यंदा रविवार. उपास सोडाय रविवार. मग बायको म्हणली आंबे आण. आंबे पोळी करू. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या बाईला काही झालं तरी बिचारीला उपास सोडायला तिची भगवंतावर तेवढी श्रद्धा आहेच. ती काय ती बिचारी करणार. हे आंबे घेऊन आलं, पण पिऊन आलं. 2-4 जोडीदार घेऊन आलं. आणि बायकोनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. आणि बेवडी जेवायला बसलो. याला पोळीच तुटानं. अर्धा तास पोळी तोडायचं, पोळीच तुटानं. तो उठला आणि खाटकन बायकोच्या तोंडात ठेवून दिली. म्हणला इट इज अ क्वेश्चन ऑफ माय क्रेडिट अँड इम्प्रेशन. अर्धा तास झाला पोळी तोडतोय. तो बापानं अशा कडक पोळ्या शिकवल्या होत्या, पण त्याला हे माहित नव्हतं त्याची टोपी रसात पडेल होती. टोपीची घडी पोळीची घडी सारखीच असल्यामुळं ती टोपीच वडीत होता अर्धा तास. आता
असे एकत्र करावं आणि मग भागवत कथा ठेवा. काय करावं म्हणा. त्या मोबाईलांनी वाट लावून टाकली. एक संडासात गेलं मोबाईल घेऊन, संडासात गेलं मोबाईल घेऊन आणि येताना बसलं संडासात. मग उचलायचा कशाला मोबाईल, आपलं काम काय चाललंय. उचला. त्यानं मोबाईल कानाला लावला आणि तिकडच्यानं दणका उठवलाय. हॅलो, अरे चार्जिंग नाही का काय, हे बोला ना जो. अरे रेंज मध्ये नाही का काय, हे बोला ना जो. तेवढ्यात त्याचा मागून मोठ्यानं आवाज झाला. तेव्हा याला कळलं याचा काय कार्यक्रम चालू. ते उठलं संडासातून असं वाकडच होऊन आलं. वाकून झालं. पप्पे त्याची बायको म्हणली पप्प्याचा बाप सरळ गेला आणि वाकडाच कस काय झाला. तिनं घाई डॉक्टरला बोलावलं. त्याला काहीच नव्हतं झालं महाराज. डॉक्टरनं कानात काडक्या घातल्या आणि त्याच्या छाती उठवल्या. त्याला काहीच नव्हतं झालं महाराज. संडासातून बाहेर येताना मोबाईलच्या गडबडीमध्ये त्यानं पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घालून काय आवला देत मला. विडाला चला थोडं माग. तुम्ही म्हणाल माग म्हणजे पुढं जायचंच कवा. आत्ता शिकता आपण जीव अज्ञान आहे आणि ब्रह्मज्ञानी आहे इथपर्यंत आलोय. आता हा सगळा तमाशा कोणी केला एवढं पटकन सांगायचं. त्याचं नाव माया. इथं आहे ना आपण आता. हा, आता तू कितीला आहे? 7वीला आहे. घड्याळाला काठी किती? घड्याळाला काठी किती? घबरे किती? 3. तू कितीला आहे? एखादी एक मिसळल्यावर किती होतील? घबरे किती होतील रे? आणि एका शेजारी एक बसल्यावर 2. माई घालू का डोक्यात? तू कितीला आहे? 5वीला आहे का? एकावर 0 लिहिल्यावर किती होतील? आणि याच्यासाठी तुम्ही दुधात पाणी घालते म्हणजे तुम्हाला आकली आहे का काय महाराज? अहो हे बी लय खराब आलंय महाराज. तू कितीला आहे रे? हा, एकावर 0 लिहिल्यावर किती होतील? अजून एक 0 लिहिल्यावर, अजून एक 0 लिहिल्यावर, एकाचा पुसल्यावर किती राहतील? 100. आता 100 राहतील. तू कितीला आहे? 7वीला आहे का? जनगण मन कोण लिहिलं? कोणी रे? ए बरे कोण लिहिलं? साने गुरुजी. आता यांची चाचणी दाखवतो तुम्हाला. सरळ बसा, फक्त एवढ्या टोळीनं उत्तर द्यायचे. ताईट बसा, नीट बसे. हा, आणि सगळ्यांनी एका दमात सांगायचं. खोट पटकन बोलायचं, मधल्याने बोलायचं नाही. फक्त लहान आल्या पोरांनी बोलायचं. पटापटा सांगा बरोबर. नीट बस रे. मोकळा हातबीत मोकळे सोड. हा, फ्रेशमध्ये सांगायचं, अजिबात घाबरायचं नाही. या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? जाऊ द्या का घरी. वाजले की 12. करेक्ट. शिला की जवानी. करेक्ट. मुन्नी बदनाम हुई. करेक्ट. वॉन्टेड मधलं गाणं कोणतं? जलवा. करेक्ट. ए मध्यभागी भांग मारतात त्या भांगाचं नाव? करेक्ट. वा वा. अजिबात डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव? करेक्ट. वा वा. 2 महिन्यापूर्वी निघालेला अजय देवगणचा सिनेमा कोणता? करेक्ट. सिंगम मधलं अजय देवगणचं नाव काय? बाजीराव सिंगम. करेक्ट. रेडी मधलं गाजलेलं गाणं? रेडी मधलं गाजलेलं गाणं? झिंगचिका. करेक्ट. बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं? बॉडीगार्ड. आऊजी. या वर्षाच्या लग्न सराईत बँडवाल्यांपुढे गाजलेलं सगळ्यात भारी गाणं? जगा. करेक्ट. आणि 2 महिन्यापूर्वी निघालेलं कोंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं कोणतं? चिकनी. चिकनी हीच खरी राष्ट्राची संपत्ती आहे. हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे ना. ए मोठाली बोल नका. हे पोरं, याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि
ए पोरं याचा अर्थ तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमचे आईबाप सोडून दुसरं कोणी केलं नाही. महिला मंडळ आपले ना हे आपलेच आहे ना. आई थोर तुझे उपकार काय रत्न दिले बाई गावाला. आय 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 आय. अजून एक एक द्या म्हणजे गाव मिळालंच.